कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झाला की त्यामध्ये आपण सर्वप्रथम बारीक चिरलेले कांदे आपण यामध्ये घालून घ्यायचे. जर तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये घालू शकता. हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालू शकतो. तर मी इथे घातलेलं नाही आहे. तर इथे मस्त अशी कांदा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आणि अगदी लालसर होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही कांदे तयार होतच आहेत. त्यानंतर यामध्ये आपण टमाटर घालणार आहे. तर इथे पाहू शकता आपले हे कांदे एकदम लालसर होईपर्यंत आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मस्त तळून घ्यायचे. तर त्यानंतर आपण आता टमाटर घालूयात. कांदा आपला लालसर झालेलाच आहे. तर त्यानंतर आपण टमाटर घालूयात आणि मस्त परतून घ्यायचे. टमाटर पण 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला मस्त मऊ होईपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचे. टमाटर अजिबात कच्चे राहू नये, कारण त्याचा टेस्ट बिघडतो आणि वेगळाच लागतो मसाला. त्यामुळे खूप जास्त आपण व्यवस्थित बनवायचे, खूप जास्त न करपवता. तर इथे आपण एक चम्मच चिकन मसाला इथे आपण घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण घालूयात काळा मसाला. 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच चिकन मसाला इथे आपण घालून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अंड्याचं जर मसाला असेल तर तुम्ही हे इथे वापरू शकता. तर मी ते चिकनचा वापरलेला आहे. तर यानंतर आपण हे सगळं मिश्रण मस्त अशी परतून घ्यायचे. आता आपण ही बॉइलेड अंडे पण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटासाठी मस्त परतून घ्यायची. इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही अंडे यामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायची आणि झणझणीत आपली ही बॉइलेड अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आवडल्यास यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. एकदम भन्नाट अशी ही आपली तयार झाली ही रेसिपी. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि नवनवीन रेसिपीज मिळवण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. तर इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. आपली ही भाजी भन्नाट अशी तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही